तुमच्या मंत्री जाताना तुम्ही मराठीचा टांगड्यात साठीतात. ते बावनकुळे आहे. ते बावनकुळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब तुम्हाला, रद्द करायला सांगितलंय त्यांनी. ते मीडियाला बी देतो थोड्या टायमात, पण मला अगोदर हे ज्योती दहीहंडेचं बघू द्या. यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती आहे, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली बघा फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. याच्यात नोंद सापडली यशवंता दहीहंडेची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बडवायलात ना तुम्ही मराठ्यांच्या विरोधात, की ते बोगस येतं खोटे येतं आमकं तमकं आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकंडी बसायचं बंद करा. मी जर बोकंडी बसलो ना तर उठणारच नाही. हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे. आणि मग हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही कळायची. शिंदे साहेब, तुमच्या इतकंच नाव मी कोणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आहारी जाताना म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस शिंदे साहेब. तुम्हाला का बोलतोय ते सुद्धा सांगतो. हे भिंतीला चिटकेलेल्या मीडियाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दाखवतोय. या भिंतीला चिटकल्यात आणि याच्यातून ज्योती दहीहंडे म्हणजे यशवंता दहीहंडेची नोंद मिळाली. हे क्लिअर झालं. आता यशवंता दहीहंडेची नोंद सापडली 2 वर्षापूर्वी शिंदे समितीने, त्या आधारे निघाली. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब दहीहंडे. तर बघ ती पलीकडून बसल्याला राहू दे. हा, ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय, मराठे मेलेले नाहीत. तुम्ही मारणार आहेत इथून पुढं, तुम्ही मारणार आहेत मराठे. तुम्ही जे कट रचलाय ना मराठी संपवायचा, तुम्ही मारणार आहेत, पण ते जिवंत आहे आणखी. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र पण मिळालंय. कुणाचं? भाऊसाहेब दहीहंडेचं. हे भाऊसाहेब दहीहंडेचं कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंय. आता पुढचा विषय, या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब, कुणबीतून. त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ती ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिटकेलेली. यांची काडी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? आता याच्यासाठी उपसमिती आहे का? विखे पाटील, तुम्ही आता हे फाशीवर देणार का 3000 लोक एका राजकारण्यासाठी? तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काडी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून नाही आला, याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे दे, हे चारी बी. पण तुम्ही इथं तुमचा निवडून नाही आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या द्वेषातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. या ज्योती दहीहंडेचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा, फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही माझ्या मराठ्याच्या राजकारणासाठी, तुमचा निवडून नाही आला म्हणून? हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला. ह्या ज्योती दहीहंडेची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. त्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या, द्या म्हणून.
किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहिती आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजपकडून होईल, एक जण म्हणतो शिंदे सेनेकडून होईल. नाही तो रद्द करू. ही ऑर्डर आहे वंशावळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे हो, की त्यांच्या फाईलमधून आपल्याला हाती लागलाय व्हॅलिडिटी द्या म्हणून, आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द. आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागलात की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? हे सगळे आता प्रमाणपत्र निघलेत या नोंदीनुसार. उर्दू आम्ही लिहिली का? इतकं गठ्ठा घेऊन पळत हे पोरग, हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे एका बी राज्यातल्या. हे एका माणसाच्या यशवंत दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय, जस का मोजण्या करायच्यात इतकं गठ्ठे आहे ते. अरे नालाय कवन करू नका तुम्ही. मी इतका मागा लागल ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे? काय पुरावे आहेत का? काय ते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे येते? कोण अधिकार देत तुम्हाला मराठ्यांचा वाटोळा करायचा? माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का? काय येते? तुम्ही कुठं पण बघा इतके पुरावे नसते तो. नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दहीहंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळा करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळा करायचं ठरवलंय. यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की या नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? हे पुरावे किती द्यायचे फडणवीस? तुमचं अर्ध आयुष्य जाईन एवढंच गठ्ठा बघायला वाचायला. एका यशवंत दहीहंडीसाठी इतके पुरावे काढलेत. हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी. दावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते. तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील. इतके पुरावे पोरान गोळा केलेत. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही, ते काडी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा, हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या द्या कुणबी नोंदीच्या दहीहंड्याच्या. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? आपल्याकडे फोनवर नका बोलू म्हणतात. 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत. करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही? तो फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही? तो मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळ आला माणूस हे उलटू त्याला काढायला किती दिवस गेले असतील? काय हे फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या पाठवळ करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. काय ते पुरावे काय द्यायचं तुम्हाला? वंशवळीपासून सगळे. यशवंताची नोंद सापडली. यशवंताला 3 पोरं आहेत.
बाळा यशवंता, देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता. यशवंताचे पोर कवराजी, बन्शी आणि भाऊसाहेब देवराव, हे ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत. बन्शी देवरावचे पोर कोण? श्रीधर बन्शी आणि भगवानराव बन्शी दहीहंडे. तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही, तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचं द्या आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा. पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3,000 लोकांना मारू नका. सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही जे बोगस बोगस शब्द लावला ना, त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली. तुम्हाला नाहीच पाहिजे ना राजकारणात. तुम्ही हार माना नको घेते का ना, सरळ सरळ तुला आम्ही नाही हारू शकलो, तो पुढून नाक घासतोच राजीनामा देईन, ये निवडून चल. पण प्रमाणपत्र खोटं बोगस कसं काय म्हणता तुम्ही इतके पुरावे असून? निवडून यासाठी हे चाळे करणार, सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणार तुम्ही. आता हे श्रीधर बन्शीचं, बन्शी देवरावला 2 पोर आहेत. एक श्रीधर बन्शी आणि भगवान बन्शी, आणि इथं त्यांना 2 मुलं आहेत. मुलाचं नाव काय आहे ते? विष्णू श्रीधर दहीहंडे आणि ज्योती दहीहंडे. काय रक्ताचं नातं पाहिजे तुम्हाला? निवडणुकीत त्यांना हरवायचं तर हरवा ना. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर? कशावर केलं? पैशावर? पैशावर केलं का? एक जण म्हणतो शिरसाटकडी, एक जण म्हणतो घुंबरेकडी, म्हणून रद्द केलं? कशामुळे रद्द केलं हे? तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब? आणि बच्चू कडू कुणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ. मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटललाच मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळ होईल बरं का. आणि विलास घुंबरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळ करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघा मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं केलं, तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटतात? जे स्वतःला स्वयं घोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत, त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कसं काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात, जरांगेच्या विरोधात आंदोलन कर.
हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता.